दादासाहेबांचा शब्द मोडू नये यासाठी तिने माझ्याशी लग्न केलं होतं. पण मला मात्र मनापासून ती खूप आवडत होती. मी जितकं झोकून काम करत होतो तितकंच तिचा विश्वास मिळवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. अर्थात तिची काही चूक नव्हती. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली होती ती. तिच्या लाडामुळे, अति लाडामुळे ती वाया गेली. आणि हळूहळू ती माझ्या सहवासात रमायला लागली. तिचा अहंकार कमी व्हायला लागला. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद कसा घ्यायचा ते तिला कळायला लागलं. तिचं आता माझ्याशिवाय पानही हलत नव्हतं. मी जिंकलो होतो. राजनंदिनी माझ्या प्रेमात पडली. मी तर तिच्या प्रेमात होतोच सुरुवातीपासून. आणि आमच्या आयुष्यातला एक सोनेरी काळ सुरू झाला प्रेमाचा. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालो होतो. मंतरलेला काळ होता आमच्यासाठी. आपल्यासाठी कोणीतरी असणं ही भावनाच किती सुंदर असते. आणि आम्ही तो आनंद पुरेपूर घेत असताना अचानक नियतीने प्रहार करावा आणि राजनंदिनीचा बळी द्यावा. हे सगळं सुरू असताना राजनंदिनी आम्हाला सोडून निघून गेली. मला सोडून निघून गेली. आणि ती फक्त एकटीच गेली नाही, तर जाताना आमच्या न जन्मलेल्या बाळालाही घेऊन गेली. ती प्रेग्नंट होती. हो. त्या दिवशी ती माझ्याकडे आली होती. खूप उत्साहात होती. काहीतरी तिला सरप्राईज द्यायचं होतं मला. आनंदी दिसत होता तिचा चेहरा. खूप सुंदर दिसत होती. एक वेगळ्या प्रकारची चमक होती तिच्या डोळ्यात. एक झळाळी होती तिच्या चेहऱ्यावरती. आणि त्याचं कारणही तिने सांगितलं. ती गरोदर होती. आमचं बाळ आता जन्माला येणार होतं. तो दिवस, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही ईशा. पुढे आपल्या आयुष्यात काय काय घडणार आहे याची कल्पना करत असतानाच नियतीने घाला घातला आणि राजनंदिनी मला सोडून निघून गेली. आपण रंगवलेल्या कल्पना जेव्हा आपल्या समोर डोळीस मिळतात ना ईशा, तेव्हा काय होतं हे मला विचार. मी भोगले ते. त्या दादासाहेबांना मी शब्द दिला होता, वचन दिलं होतं की राजनंदिनीचं नीट सांभाळ करीन. तिला शेवटपर्यंत फुलासारखं जपीन. तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ते वचन न पाळलं गेल्याचं सल होताच मनात. आज कितीतरी वर्षांनी हे सगळं, इतक्या वर्षांचं साठवलेलं दुःख असं बाहेर आलं बस. राजनंदिनीचं ते शेवटचं हास्य मी तसंच मनाशी जपून ठेवलं होतं. त्यानंतर ते मला कुठे दिसलं सांगू? जेव्हा मी तुला पाहिलं ना त्या रिक्षामध्ये,
त्या रिक्षावाल्याकडनं मिळालेल्या 2 रुपयाला हवेत उडवताना जो एक निरागस आनंद, जे एक हास्य तुझ्या चेहऱ्यावरती आलं होतं ना, मला अचानक असं वाटलं की मी राजनंदिनीला बघतोय. पण नाही, ती राजनंदिनी नव्हती, ती ती तू होतीस ईशा. नंतर मी स्वतःला समजवायचा खूप प्रयत्न केला की ही मुलगी वेगळी आहे, ही राजनंदिनी नाही आहे. पण मलाच कसं कळलं नाही, मी तुझ्याकडे ओढला गेलो, तुझ्यात अडकत गेलो. मी तुझ्या प्रेमात पडलो होतो ईशा. तू मला विचारलंच नाही ईशा, मी हे सगळं तुझ्यापासून लपून कसं ठेवू शकलो. याचं एकच कारण आहे, ते म्हणजे प्रेम. एकीला मी गमावलं ईशा, ते माझ्या हातात नव्हतं, पण मला तुला गमवायचं नव्हतं ईशा. म्हणून मी गप्प राहिलो, सगळं लपून ठेवलं तुझ्यापासून. असं वाटलं की तुझा गैरसमज होईल, की मी तुझ्यावर नाही तर तुझ्यातल्या दिसलेल्या राजनंदिनीवर प्रेम करतो, आणि असं वाटून तू मला सोडून देऊन गेलीस तर. मी काहीच बोललो नाही, मी गप्प राहिलो. आता कळतंय की तो सगळा मूर्खपणा होता ईशा. राजनंदिनीचं प्रत्येक सत्य मी तुझ्यापासून लपवत राहिलो, पण शेवटी ती बाहेर आलंच. असं म्हणतात ना की एखादी गोष्ट आपण जितकी दाबून ठेवू ना, तितकी ती जास्तीत जास्त उसळी पासून बाहेर येते. माझं प्रेम तुझ्यावर आहे ईशा. मी प्रेम केले ते तुझ्यातल्या भाबड्या खऱ्या मुलीवरती, जी सगळ्यांची खरं वागते, खरं बोलते, सगळ्यांना सांभाळून घेते, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेते, सगळ्यांना भरभरून प्रेम देते. तुझ्यात दिसलेल्या राजनंदिनीवर नाही ईशा, माझं प्रेम तुझ्यावर आहे. माझं सगळं जीवनपट मी आज तुझ्या समोर उलगडून दाखवलं ईशा. आता माझ्याबद्दल असं काहीही नाही जे तुला माहित नाही. सॉरी. एक गोष्ट आहे जी अजून मी तुला सांगितली नाही, मी दाखवली नाही. आज ती तुला दाखवतो. मग यानंतर आपल्यात काहीच गोपित होणार नाही. चल. सूर आहे सखी, मौन आहेस तू, का कळेना मला कोण आहेस तू. बोलक्या डोळ्यात दिसते, काय ओठ मिटली शांतता. त्या तुमच्या वरच्या खोलीत काय आहे? ईशा,
काही प्रश्न हे प्रश्न राहिलेलेच बरे असतात. तुला पाहते रे. सर, तुम्ही ह्या खोलीचं दार का उघडताय? तुझ्यासाठी ईशा. नाही पण सर, ही खोली तुमच्यासाठी महत्वाची आहे ना? माझ्यासाठी फक्त तू महत्वाची आहेस, दुसरं कोणी नाही. आजपर्यंत मी सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं माझ्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं सत्य आज मी तुझ्या समोर उघड करणार आहे. सर, ये. भूतकाळाच्या किनारी थांबुनी आर्तता तुला पाहते रे. तुला पाहते रे. या खोलीबद्दल तुम्हाला सगळ्यांना कुतूहल होतं ना? बघ या खोलीकडे, काही नाही आहे. या सगळ्या माझ्या आठवणी आहेत इथे ईशा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याची आता गरज नाहीये. तुला आपोआप मिळतील. विश्वास ठेवू नकोस त्याच्यावर. लक्षात ठेव, विश्वासघात आणि गजाची जात
एकच आहे. इथे आलो की मला एक एक गोष्टी सगळ्या आठवतात आणि काही काळ का होईना पण माझं मन मला भूतकाळात घेऊन जातं. बाकी सगळ्या गोष्टींचा त्या क्षणांपुरता का होईना पण मला विसर पडतो. आणि हे क्षण माझे खूप पर्सनल क्षण आहे दिशा. त्याचा कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी इथे येऊन बसतो एकटा, कोणाला काही सांगत नाही. या पडद्यामागे अशी एक गोष्ट आहे ईशा, जी या घरात दुसरीकडे तुला कुठेही दिसणार नाही. राजनंदिनीच्या आठवणीचा कोणालाही त्रास होऊ नये म्हणून या घरात तिचा फोटो कुठेही लावला नाहीये. तिचा फोटो लावलाय तो फक्त इथे या खोलीमध्ये. त्या पोरीचा जन्म का झाला आणि कशासाठी झाला हे सगळं तुला माहित आहे देवी. तिला दिशा दाखव देवी आई. तिच्या मनात चाललेल्या सगळ्या प्रश्नांची तिला उत्तर दे. तिला मार्ग दाखव आई, तिला मार्ग दाखव.